नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज दिनांक 21 ऑक्टोबर म्हणजे शनिवार। तर पुढचे काही दिवस विदर्भातील वातावरणामध्ये बदल होऊ शकतो आणि हाच बदल कळविण्यासाठी आम्ही अतिशय लवकरच म्हणजे अवघ्या 2 दिवसात आपल्यासमोर पुन्हा एकदा हजर झालो। त्याचं कारण आहे कारण की आम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की जवळपास 25 तारखेनंतर म्हणजे 25-26 तारखेनंतर विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते। परंतु या वातावरणात आता बदल झाला आहे आणि हे वातावरण थोडं आधी येण्याची शक्यता आहे। म्हणजे जवळपास उद्यापासूनच म्हणजे 22-23 तारखेपासून विदर्भातील वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी आभाळी परिस्थिती तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढचे 3 ते 4 दिवस होण्याची शक्यता आहे। आता हा नेमकं वातावरण कसं राहील हे आपण विस्तृतपणे बघणारच आहोत। तत्पूर्वी जर आपण अद्यापही विदर्भ मान्सून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर विदर्भातील हवामानाचे ताजे आणि बिनचूक अंदाज मिळवण्याकरता विदर्भ मान्सून हे चॅनल आपण सबस्क्राईब करा। त्यानंतर व्हॉट्सॲपवर आपल्याला काही अपडेट्स मिळवायचे असेल तर व्हॉट्सॲपची जी काही आम्ही लिंक दिली आहे ती आपण लिंक शेअर करा आणि त्यामध्ये आपण सभासद व्हा, जेणेकरून आपल्याला दररोजचे हवामानाचे अंदाज आपल्यापर्यंत मिळू शकतील। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच सुरू करू आणि बघू की पुढचे 2-3 दिवस किंवा पुढचे आठवडाभर विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर आपण बघतो की भारताच्या दोन्ही दिशेला दोन्ही भागाला एक चक्राकार हवेची स्थिती सोबतच चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। हे जे काही बंगालचा उपसागर या भागात एक तीव्र कमी दाब निर्माण झाला आहे। सोबतच आपण बघतो की अरबी समुद्रातही एक प्रचंड असं अतितीव्र कमी दाब निर्माण झाला आहे आणि याचं मोठ्या वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ बनेल आणि याला तेज असं नाव देण्यात येणार आहे कारण की याची तीव्रता अतिशय भयंकर राहू शकते। जवळपास 140 किलोमीटरपर्यंतची ही तीव्रता वेगाची याची राहू शकते। परंतु या वादळापासून भारताला फार काही धोका नाही कारण की हे वादळ जे आहे हे अरबी समुद्रातून इकडे या भागाला म्हणजे यमन वगैरे कतार देशात सरकत जाणार आहे। त्यामुळे याच्यापासून भारताला कुठे फार धोका नाही किंवा याचा फार काही परिणाम भारताच्या हवामानावर होणार नाही। परंतु दुसरीकडे जे बंगालच्या सागरात जे काही हे चक्रीवादळाची स्थिती बनत आहे म्हणजे विशेषतः डीप डिप्रेशनपर्यंत हे जाऊ शकते किंवा डिप्रेशनपर्यंत जाऊ शकते। हे डिप्रेशनपर्यंत जरी गेलं तरी हे जे काही वादळ आहे तर हे इकडे या भागात जाऊन इकडे ओरिसाच्या दिशेला म्हणजे ओरिसा भुवनेश्वर किंवा इकडे बंगालपर्यंत या भागात धडकू शकते अशी शक्यता आहे। आणि हे जर या भागात जर धडकलं तर निश्चितपणे संपूर्ण देशातल्या हा जो पूर्वेकडचा जो भाग आहे या भागासहित जवळपास महाराष्ट्र, छत्तीसगड वगैरे या भागात, तेलंगणा याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 22 ते 25-26 तारखेपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर आपण बघतो की हे जे काही बंगालच्या सागरातलं ते वादळ आहे हे इकडे या भागात धडकण्याची शक्यता असून यानंतर हे असं पूर्वेकडे याची बाजू राहील, पूर्वेकडे सरकत जाईल। त्यामुळं फरक पडणार नसला, फार अतितीव्र पाऊस होणार नाही। परंतु यामुळं आपण बघतो की हा जो विदर्भाचा जो आपला भाग आहे तर या भागात 22 तारखेपासून म्हणजे उद्यापासून जवळपास 3 ते 4 दिवस संपूर्ण विदर्भात ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि या ढगाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस होऊ शकतो काही काळाकरता अशी शक्यता निर्माण होण्याची स्थिती आहे। म्हणजे जवळपास 22 ते 26 या तारखेपर्यंत विदर्भाच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कधीही थोडीफार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पाऊस पडू शकतो। आपण बघतो की या भागात पाऊस पडू शकतो अशी शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषतः सोयाबीन काढणीचे दिवस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे। त्यामुळं आमचा एक आपल्याला विनंती आहे की ज्यांनी अजून सोयाबीन काढलं नसेल त्यांनी किमान पुढचे 3 ते 4 दिवस शक्यतोवर पावसाचा आणि वातावरणाचा अंदाज घेऊनच आपली सोयाबीनची काढणी करावी कारण की जेणेकरून आपल्या सोयाबीनला नुकसान होणार नाही। कारण आपण बघतो की हे बघा पावसाचं वातावरण जवळपास 24-25 तारखेच्या दरम्यान विशेषतः हा पूर्व विदर्भातील जो भाग आहे म्हणजे नागपूर, भंडारा वगैरे हा जो भाग आहे तर या भागात निर्माण होऊ शकते। 23-24 तारखेनंतर 24-25 तारखेच्या दरम्यान किंवा 25-26 तारखेच्या दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, इकडे चंद्रपूर सोबत वर्धा जिल्हा असेल, नागपूर जिल्ह्याचा बहुतांश भाग आहे या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या 2 ते 3 दिवसानंतर। आपण सोबतच 22 तारखेपासून या संपूर्ण विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहणार आहे मोठ्या प्रमाणात आणि यामधून हलक्या स्वरूपाचा पावसाची निर्मिती कधी कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते। अर्थात त्याला कारण असं आहे की या दोन्ही हे जे काही वादळ तयार होत आहे तर या वादळामुळे
एक ट्रफ रेषा या दरम्यान तयार होऊ शकते आणि या ट्रफ रेषेमुळेच विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा किंवा अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो. आपण बघतो की कालही अमरावती असेल, नागपूर असेल, सोबतच भंडाऱ्याचा काही भाग असेल, या भागात पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काल रात्री 1.5 ते 2 तासापर्यंत काल सायंकाळनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाले आपल्याला माहिती असेल. त्यामुळं पुढचेही 3 ते 4 दिवस या भागात वादळी परिस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. अर्थात विदर्भातील पावसाची जी तीव्रता आहे ही संपूर्ण हे बंगालच्या सागरात निर्माण होणारे जे वादळ आहे हे किती पद्धतीनं तीव्र होतं आणि नेमकं कोणत्या दिशेने जातं या संदर्भात खुलासा झाल्यानंतर त्याचं स्पष्टता होईल. सध्या तरी मात्र याचा ट्रॅक हा आपण बघतो की ओरिसा, आंध्र प्रदेश, भुवनेश्वर या भागात दिसत आहे. परंतु हे या खाडीला धडकणार नाही तर हे या भागात निघून जाईल. परंतु इथे जरी निर्माण झालं, याची तीव्रता अधिक असल्यामुळं याचा संपूर्ण परिणाम हा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसात हा विदर्भावर होऊ शकतो 22, 23, 24, 25 आणि 26 तारखेच्या दरम्यान अशी एकंदरीत शक्यता आहे. तर 26 तारखेनंतर मात्र एकदा का हे वादळ इकडे बांगलादेशाकडे निघून गेल्यानंतर या संपूर्ण भागात कोरडं वातावरण तयार होईल आणि 26 तारखेनंतर जवळपास 30 तारखेपर्यंत विदर्भाच्या भागात कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. परंतु पुन्हा एकदा नव्यानं एक कमी दाब निर्माण होऊ शकतो. त्यामुळं 30 तारखेनंतर विदर्भ आणि महाराष्ट्राच्या भागात 30 तारखेनंतर पुन्हा 1, 2, 3 दिवस पावसाला सुरुवात होऊ शकते 3, 4 तारखेपर्यंत अशी शक्यता आहे. परंतु सध्या जर आपण नजीकचा अंदाज लक्षात घेतला तर पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भाच्या अनेक भागात वादळी परिस्थिती निर्माण होऊन ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि त्यातून अनेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता. विशेषतः पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, इकडे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हा जो भाग आहे तर या भागात 24-25 तारखेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर इतरही जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस ढगाळी वातावरण राहून अनेक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी थोडा तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याचा शक्यता आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की चक्रीवादळाची स्थिती आहे, दोन्ही बाजूला चक्रीवादळ तयार होत आहे आणि चक्रीवादळाच्या स्थितीत नेमकं एखाद्या गोष्टीचं निदान करणे हे फार कठीण असते. कारण की चक्रीवादळाची स्थिती ताबडतोब बदलते आणि त्याचा वेगही बदलत राहतो. त्यामुळे एक अंदाज आपण बांधू शकतो आणि त्याच अंदाजानुसार पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहील. काही ठिकाणी मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि शक्यतोवर सोयाबीनची आपली जी काही सोंगणी असेल ती 1-2 दिवस जर पुढे ढकलता आली तर ती बघावी, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. उभ्या पिकाला काही अडचण होण्याची शक्यता नाही. परंतु जर आपण सोयाबीन कापून जर त्याच्या गंजा लावल्या असतील तर निश्चितपणे एकतर त्या गंजा आपण झाकून ठेवाव्या आभाळाची परिस्थिती निर्माण झाली तर, किंबहुना ज्यांना अजून सोंगणी अजून केलेली नाही, ज्यांनी सोयाबीनची अजून कापणी केलेली नाही, त्यांनी पुढचे 1-2 दिवस वाट पाहावी अशी विनंती आम्ही आपणास या माध्यमातून करतो. 26 तारखेनंतर हे वातावरण स्वच्छ होण्याची शक्यता आहे आणि 26 नंतर कोरडं वातावरण होण्याची शक्यता आहे पुढचे 3 ते 4 दिवस. परंतु 30 तारखेनंतर पुन्हा एकदा नव्याने पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. अर्थात ही परिस्थिती निर्माण झाली तर निश्चितपणे तेही आम्ही आपल्यासमोर सांगू. परंतु सध्या काही जे काही इंडिकेशन येत आहे किंवा सध्या काही जी हवामान प्रणाली दिसत आहे यानुसार 30 तारखेनंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्याच आठवड्यात म्हणजे पहिल्याच आठवड्यात विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते 3-4 तारखेच्या दरम्यान अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे. तर आम्ही जे सांगितलं या पद्धतीने आपण वातावरणाचा अंदाज घेऊन आपलं नियोजन करावं असं आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करतो, सोबतच नागरिकांनाही करतो. तर आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.